आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। अनेक गावखेड्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत, पण त्यापूर्वी या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे कुख्यात गुन्हेगार यासीन मलिकला अखेर जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। टेरर फंडिंग प्रकरणी यासीन मलिक हा यापूर्वीच दोषी आढळला होता। त्याला कोणती शिक्षा सुनावली जाणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं। अखेर यासीन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएच्या कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। यासीन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा एनआयएच्या विशेष न्यायालयानं सुनावली आहे। जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख म्हणून यासीन मलिकची ओळख आहे। यासीन मलिकचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सुद्धा थेट सहभाग राहिला। एवढंच नाही तर या सगळ्या प्रकरणाच्या सुनावणीच्या अंतिम भागाकडे येताना यासीन मलिकनं हे स्वतःहून मान्य केलं होतं की होय, माझा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता। उज्ज्वल निकम ज्येष्ठ कायदेतज्ञ आपल्यासोबत आहेत। सर, एक महत्त्वाचा निर्णय दिलाय स्थानिक कोर्टानं, तुमची काय पहिली प्रतिक्रिया? जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा म्होरक्या यासीन मलिक याने गेल्या काही वर्षापासून या एक दहशतवादी संघटनेची काश्मीरमध्ये स्थापना केली होती आणि त्या संघटनेमार्फत दहशतवादी काश्मीरमध्ये कृत्य करण्यास हा टेरर फंडिंग करत होता अशा प्रकारचा पुरावा एनआयएकडे उपलब्ध झाला होता आणि म्हणून एनआयएने या पतियाळा कोर्टात त्याच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते। परंतु ह्या यासीन मलिकची घमेंड एवढी होती की न्यायालयात देखील याने सगळ्या गुन्ह्याची कबुली दिली, जेणेकरून त्याचा हाच अंतस्थ हेतू होता की आपल्या या कृत्यामुळे अनेक दहशतवादी देखील निर्माण झाले पाहिजेत, काश्मीर हे भारतापासून अलग केलं पाहिजे अशी त्याची धारणा होती। आणि नुकतंच पाकिस्तानमधील क्रिकेटरने संयुक्त राष्ट्रसंघाकडे देखील या प्रकरणाकडे लक्ष वेधलं। याचाच अर्थ असा की पाकिस्तानमधून देखील अशा फुटीर दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिलं जातं, ही बाब आता सर्वज्ञ आहे आणि म्हणून याला ही जन्मठेपेची शिक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे। बरं निकम सर, या कबुली जबाबामुळे आणि त्याला दोषी ठरवून आता शिक्षा झाल्यामुळे यासीन मलिकशी जोडल्या गेलेल्या आणखीन काही जणांवर पुढच्या काही काळात कारवाई केली जाऊ शकते याला आधार मानून? निकम सरांशी आपला संपर्क तुटलाय, पण अखेर त्यानं स्वतःही मान्य केलं होतं की होय, माझा या सगळ्या कारवायांमध्ये सहभाग होता आणि त्यामुळे त्याला कोणती शिक्षा ठोठावली जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। पण एनआयएच्या विशेष कोर्टानं साक्षी पुराव्यांच्या आधारावर यासीन मलिकला अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि ही निकाल आल्यानंतरची दृश्य पाहतो आहोत। काही जणांनी या शिक्षेच्या बद्दल संताप व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली, काही जणांनी दगडफेकीचाही प्रयत्न केला। अर्थात सुरक्षा दलांनी अत्यल्प संख्येनं आलेल्या पण आक्रमक होऊ पाहणाऱ्या या सगळ्यांवर कठोर कारवाई केली। जम्मू काश्मीर probability of the reformation of any of the accused whenever any sentence is decided। टोटल जुर्माना कितना होगा लगभग? टोटल जुर्माना मेरे हिसाब से जो देख के समझ में आ रहा है 11 के आसपास आएगा। 11 लाख के आसपास। हाँ जी, 11 लाख के आसपास। 11 लाख के आसपास कह रहे हैं। हाँ। क्या कुछ आज सर आज क्या कुछ एक मिनट क्या यार, फिर आप ही कर लो फिर यार। ये पहले से जो क्या हुआ सर? आप पूरा डीडी का माइक आ रहा है, थोड़ा सा विस्तार में बता दीजिए। अरे आप नाराज ना कर लो, निकल लो, साथ करने देना यार, एक साथ नहीं करना ना। ये ले ले, फिर आप ले लो या फोटो ले लो ना, आराम से दे दो मेरे को। सर आज डबल नंबर दे दो सर। आप अभी केस क्यों थे सर? आज क्या पूरा मामला हुआ सर? हाँ जी, लाइव है। आ रहा क्या हूँ हुआ सर, बताइए क्या हुआ सर? यासीन मलिकला अखेर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, यासोबत काही दंडही ठोठावण्यात आलेला आहे। यामुळे जम्मू काश्मीरमधल्या एका खूप मोठ्या वर्गानं समाधान व्यक्त केलं आहे, कारण ज्यांच्यावर अनेक प्रकारचे आत्तापर्यंत आनंदित अत्याचार झाले, मग
दहशतवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारचं आर्थिक सहकार्य केल्याचा आरोप अखेर यासीन मलिकवर सिद्ध झाला आणि त्याला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। यासीन मलिकवर एक महत्त्वाचा आणखीन आरोप होता, तो अनेक जणांचा खून केल्याचा किंवा त्यांना ठार मारल्याचा आणि यातल्याच एका गुन्ह्याच्या संदर्भात साक्षीदार असलेल्या किंवा ज्यांच्या पतीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। कि मेरे हस्बैंड का ब्रीफ केस जो है उसको बुलेट लगी हुई है, वो सड़क के ऊपर पड़ा है और मेरे हस्बैंड सीधा लेटे हुए हैं। और मैंने ये समझा कि एक गोली लगने से ये जवान लेट गया है तो हमारे देश का क्या होगा, मुझे पता नहीं था कि 28 गोलियां लगी हुई हैं उनको। और उसके बाद उनको जब बेस हॉस्पिटल ले जाया गया, जान भी बचानी, हाँ यस, BR शर्मा's लाइफ वॉज सेव्ड बाय। उस टाइम सिचुएशन ऐसी बन गई थी कि उन्होंने उसको तो बिजी रखा और वो BR शर्मा को आवाज़ दी और BR शर्मा पेड़ के पीछे जाके वो लेट गए तो वो बच गए।